मुलाकडे शेती हवी आहे, मग शेतकरी नवरा नको गो बाई, असं आजकालच्या मुली म्हणत आहेत. मग शेती कशासाठी हवी आहे? नुसती शेतात जाऊन सेल्फी घ्यायला? आणि शेतकऱ्याच्या मुलांनी कुठं जायचं मग? त्यांना लग्न करण्याचा अधिकार नाही का? आजच्या काळात तर शेतकऱ्याच्या मुली पण शेतकरी मुलाला पसंत करत नाहीत. हे शेतकरी मुलांचं आजच्या काळात सर्वात मोठं दुःख आहे. तर मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ या मुद्द्यावर असणार आहे. पण त्यापूर्वी दररोज नवनवीन बातम्या बघण्यासाठी आपल्या ATV या मराठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारं घंटीचं बटन ऑन करा, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. लग्न म्हणजे दोन व्यक्तींच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा आणि पवित्र व महत्त्वपूर्ण असा क्षण. मात्र आता मुलांचं लग्न न होणं ही एक मोठी समस्या बनत चालली आहे. आधी पालकांना मुलींच्या लग्नाची चिंता असायची, आता मुली मिळत नसल्यानं मुलांच्या लग्नाची चिंता वाढत चाललेली पाहावयास मिळते. कारण मुलाला नोकरी हवी आणि आर्थिक सुरक्षेची हमी म्हणून शेतीही हवी असा अनाटाई हट्ट उपवर मुली व मुलींच्या कुटुंबियांकडून केला जात असल्यामुळं मुलाला शेती हवी पण शेतकरी नवरा नको गो बाई अशी अपेक्षा दिसून येते. उच्च शिक्षण घेऊनही नोकरीपेक्षा स्वतःच्या शेतीला प्राधान्य देत बहुतांश ग्रामीण भागातील तरुणांनी आर्थिक सक्षमता प्राप्त केली. शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग, विविध तंत्रज्ञानाचा वापर करून कुटुंबाला आर्थिक स्थैर्य देणाऱ्या तरुणांची संख्या ही समाजात कमी नाही. एकीकडे तरुणांकडून शेतीबद्दलची सकारात्मक वाढीच लागत असताना विवाहोत्सुक मुलींमध्ये किंवा त्यांच्या कुटुंबियांमध्ये मात्र शेती आणि शेतकरी नवरा यांच्याबद्दलची नकारात्मकता वाढत चालल्याचं चित्र समोर येत आहे. कारण मुलगा नोकरीवर असा त्यातही तो शासकीय नोकरीला असावा अशी अनेक मुलींची अपेक्षा आहे. नवरा गोरा नसला तरी तो सुस्वरूप असावा आणि त्याला कोणत्याही प्रकारचं व्यसन नसावं अशा अपेक्षा साधारण लग्नास इच्छुक मुलीच्या आहेत. त्यात शेती करणारा मुलगा म्हटलं की नकारच मिळतो. कारण शेती नेहमी निसर्गावर अवलंबून असते. शेतकरी मुलाबरोबर लग्न केल्यास गावखेड्यात राहावं लागेल असं अनेक गैरसमजामुळं शेती करणारी मुलं नकोत असा सूर सर्वत्र मुलींचा दिसून येत आहे. शेतीला विवाहाच्या व्यासपीठावर सर्वात कमी प्रतिष्ठेचं बनवलं गेलं. त्याचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणावर दिसू लागलेत. दिवसेंदिवस ही समस्या गंभीर बनतच असल्याचं दिसून येत आहे. ग्रामीण भागात लग्न करण्यास इच्छुक मुलांचं लग्न होण्यासाठी खूप मोठी समस्या बनली आहे. गेल्या काही वर्षात जग बदलत चाललंय, त्याप्रमाणे मुलींच्या पालकांच्या अपेक्षाही वाढत आहेत. जर मुलाला नोकरी असेल तरच आपल्याला आपल्या गरजा पुढे करता येऊ शकतात, हा विचार करूनच मुली अशा मुलांशी लग्न करत आहेत. आता मुली मोठ्या प्रमाणावर शिक्षण घेत आहेत, 5 आकडी पगाराची नोकरी करतात. त्यांना आपला नवरा हा आपल्याच तोडीचा किंवा वरचढ हवा असतो. या अपेक्षांमध्ये जराही तडजोड करताना मुली दिसत नाहीत. त्यामुळे मुलांची मात्र मोठी अडचण झाली आहे. कितीही चांगलं स्थळ असलं तरी लग्नाला मुलगी लवकर मिळत नाही. सध्या लग्नसराई धुमधडाक्यात सुरू आहे. मात्र अनेक तरुणांना नोकरी, उद्योग नसल्यानं त्यांच्या कुटुंबियांचा त्यांच्या विवाह जुळवणं कठीण झालंय. अलीकडच्या काळात मुलींचे उच्च शिक्षण व त्या उच्च पदावर नोकरीच देखील आहे. त्यामुळे मुलींच्या अपेक्षा त्या प्रमाणात वाढल्या. त्यांना त्यांच्यासारखाच मुलगा हवा, यामुळे मुलांची पंचायत झाली. नाईलाजानं पैसे मोजूनही मुलांच्या कुटुंबियांवर नवरी शोधण्याची वेळ आली आहे. तर मित्रांनो, याविषयी आपलं मत काय? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबत इतरांना पण शेअर करा. आणि असेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.